नमस्कार मंडळी. आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल आम्ही अंडा मसाला आणि अंड्याचं भरीत असे दोन प्रकार करणार आहोत. कारण दुपारी फिश झालंय पण आता मुलांना अंड हवंय, त्यामुळे अंड्याचे दोन प्रकार करायचे आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता चला आपण किचनमध्ये जाऊन अंडा मसाला करूया. मंडळी, अंडा मसाला करण्यासाठी आपल्याला आता लागणार आहे हा कांदा घेतलाय मी. 2 कांदे छोटे होते त्यामुळे 2 कांदे घेतले कापून. आलं, लसूण, अर्धी मिरची घेतली कारण मालवणी मसाला आहे आणि 2 टोमॅटो घेतले. त्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे. आणि त्यानंतर हे मालवणी मसाला आहे, कढीपत्ता, हळद, कोथिंबीर, 2 अंडी आणि जिरं एवढं आपल्याला लागणार आहे साहित्य. तर आता मी याची पेस्ट बनवून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया. तर मंडळी, आपण याच्यात आता तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होईपर्यंत मी या पेस्ट सांगते. ही थोडी अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाणी जरा सुद्धा घालायचं नाही कारण टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे मंडळी तेल गरम करायला ठेवलंय फोडणीसाठी. आणि ही पेस्ट आहे, तर ही पेस्ट मी पाणी न घालता वाटलेली आहे. थोडीशी जाडसर असायला हवी ही, कारण पूर्ण असं एकदम बारीक नाही करून घ्यायची, थोडी अबरचबर अशी वाटून घ्यायची. तर आता मी पुढची हे दाखवते. तर आता तेल थोडंसं गरम झालंय त्यामुळे त्याच्यामध्ये टाकते मी जिरं, नंतर कढीपत्ता, कढीपत्ता टाकून झाला त्याच्यानंतर ही जी मी पेस्ट बनवली आहे पेस्ट जेव्हा बंद टाक. तर मंडळी, ही पेस्ट टाकली. आता मी टाकते हा मालवणी मसाला. या मसाल्यामध्ये सगळं काही असतं त्यामुळे आम्ही दुसरं काही टाकत नाही. तर मालवणी मसाला आणि थोडीशी हळद, हे टाकून जरा मी असं शिजवून घेते. तर मंडळी, या अंड्याचे मी आता असे 3 भाग करून घेते. एका अंड्याचे 4, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही करू शकता. मी 3 करते. असे 3 भाग करून घेतले. याच्यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ, तर मंडळी याच्यामध्ये आता मी हे पाणी टाकते. थोडंसं एकदम जरासंच पाणी टाकायचंय. तर मंडळी, आता मी याच्यामध्ये ही अंडी टाकते. अशी आमच्याकडे 2च जण खाणारी आहेत म्हणून मी 2च अंडी टाकली आहे. मला अजून अंड्याचं भरीत पण करायचं आहे. हे अशा प्रकारे हा मसाला वरती असा अंड्याच्या वरती टाकून घ्यायचा. मंडळी, याच्यावर मी झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये घालते पाणी. असं करून मी गॅस बारीक तर केलाय. आता 5 मिनिटं मी वाफ देते त्यांना, म्हणजे नंतर आपला अंडा मसाला तयार होईल. तर मंडळी बघा, अशी मस्त ही अंडी आतमध्ये मसाल्यामध्ये मुरली आहेत. अजून 2 मिनिटं ठेवूया. तर मंडळी, मस्तपैकी हा असा अंडा मसाला आपला तयार झालाय. आता मी वरून त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. कोथिंबीर आम्ही जास्त खात नाही त्यामुळे थोडीशीच वरून टाकते अशी. आणि आता गॅस बंद करते. मंडळी, आपण आता अंड्याचं भरीत बघूया. तर त्यासाठी मी हे कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि 1 मिरची घेतली छोटीशी आणि त्याच्यात मालवणी मसाला, हळद मिक्स करून आणि कोथिंबीर टाकली. ते वाटप मी भाजून घेऊन मस्तपैकी असं वाटून घेतलंय. आता पुढची प्रोसेस करूया आपण. तर आता ही 2 अंडी मी उकडून घेतली आहेत. तर त्याच्यामध्ये असं आपण हे अशी कापायची दोन्ही अंडी. हे बघा, असं कापायचे आणि अलगद आतमधला बलक ह्या सुरीच्या टोकाच्या साहाय्याने
बाहेर काढायचा हळूहळू, नाही तर ते पूर्ण तुटेल म्हणून. असा असा तुटलंच ते दाखव हे कर. हे कापून झालंय दोन्ही बाजूनी म्हणून ते असं दोऱ्याने बांधायचं आणि ठेवायचं. अशा प्रकारेच हे दुसरंही अंडं घ्यायचं आणि ते पण भरायचं असं मस्तपैकी. याचं पण भरीत बनवून घ्यायचं. आणि हे पण असं एकत्र करून घ्यायचं. तर मंडळी हे बघा, हे पण आपण दोऱ्याच्या साहाय्याने असं बांधून घेऊया. आणि हे दोन्ही बाजूनी कापलं गेलं त्यामुळे ते बांधावं लागणार. मग ही आता अंडी आपण अशी फ्राय करायची. तर आता दाखव. तर मंडळी ही अंडी फ्राय करून घेण्यासाठी मी याच्यामध्ये टाकते थोडंसं तेल. ते चांगलं गरम होऊ देते. तर मंडळी आता हे तेल गरम झालं, याच्यामध्ये मी आता अंडी टाकते. आणि त्याच्यामध्ये टाकते हा थोडासा मसाला वरून. आणि हा बाजूला असा त्यांना चांगल्या प्रकारे त्या तेलात घोळवून जाईल. म्हणजे पाणी जरा सुद्धा घालायचं नाही आहे. पाणी घातल्यावर मग ते पूर्ण बिघडून जाणार. पाणी न घालता हे सगळं वाटायचं आहे वाटण. तर मंडळी बघा, हे अशा प्रकारे आपलं अंड्याचं भरीत तयार झालंय. हे दोन्ही बाजूनी चांगलं असं सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं, म्हणजे ते चवीला पण चांगलं लागतं. त्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं, पण ते नंतर होतं व्यवस्थित. अशा प्रकारे भाजून घ्यायचं, म्हणजे आपला हा अंड्याचं भरीत तयार आहे. मंडळी आम्ही अंडा मसाला आणि अंड्याचं भरीत करून झालंय. आता घडीची चपाती करते. त्यासाठी मी ह्याच्यामध्ये तूप मीठ सगळं टाकलेलं आहे पिठामध्ये. आता हे वरून लावून घेते आणि हे अशी घडी घालते त्याची. तर थोडासा गोल आकार येण्यासाठी असे त्याचे कोपरे तोडून घेते आणि लाटते. अंडा मसाल्याबरोबर हा पराठा खूप छान लागतो. तशी तांदळाची भाकरी पण चांगली लागते. तर मंडळी ह्याला पण असं तेल लावून घेते. तूप लावून घेते. तेल येतं तोंडात पटापट पटापट असं करताना. आणि अशी घडी घालते. परत त्याचे कोपरे तोडून घेते आणि हे लाटून घेते. मंडळी ही बघा, चपाती अशा प्रकारे दाबून अशी शेकायची छानपैकी. याला असं तेल लावून घ्यायचं वरच्या साईडने. पराठा शेकून झालाय. आता मी दुसरा टाकते. अशा प्रकारे मी पराठे करून घेते. तर मंडळी आपली ही अंडा मसाला आणि अंड्याचं भरीत आणि फिश आहे, चपाती आहे, ही आपली थाळी तयार आहे आता. तर आम्ही आता जेवून घेतो. तुम्ही पण जेवायला या. आणि अशा प्रकारे अंडा मसाला आणि अंड्याचं भरीत नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतं. तर मंडळी अंडा मसाला करून झाला आणि अंड्याचं भरीत पण केलं. तर तो खूप छान झालेला आणि त्याच्यानंतर मग मुलांनाही ते खूप आवडलं. पण आता व्हिडिओ माझा ह्या खरं तर लक्ष्मीपूजनाच्या नंतर कितीतरी दिवसांनी 8-10 दिवस तरी झाले असतील त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. लेट झाला थोडासा, त्याबद्दल क्षमा करा. आता यापुढे माझे व्हिडिओ येतील पटापट, तसं मी प्रयत्न करीन. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला ते नाही जमलं, त्यामुळे खरंच क्षमा करा परत एकदा. आणि आता मी इथे व्हिडिओचा एंड करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.